अणूचे आकारमान. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे, हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिलेले आहे. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. आता अणूची त्रिज्या म्हणजे नक्की काय? तर अणूचं जे केंद्रक आहे त्या केंद्रकापासून बाह्यतम जे कवच आहे या दोघांमधलं असलेलं अंतर म्हणजे अणूची त्रिज्या. थोडक्यात आपण वर्तुळाचं त्रिज्या मोजते वेळी वर्तुळाचं केंद्र आणि परिघ यांच्यामधलं अंतर जसं मोजतो त्याचप्रमाणे अणूचं सुद्धा केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यांच्यामधले अंतर म्हणजे अणूचं त्रिज्या. आता ही अणूची त्रिज्या जी आहे ती व्यक्त करण्यासाठी पिकोमीटर हे एकक वापरलं जातं. आता नॅनोमीटरपेक्षाही पिकोमीटर हे लहान एकक आहे. साधारणपणे 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर एवढं अंतर तिथं वापरलं जातं. म्हणजे हे अतिशय सूक्ष्म एकक आहे. शेजारी काही मूलद्रव्ये आहेत त्यांच्या अणूंच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. आता इथं जर बघितलं आपण ऑक्सिजनची अणूची त्रिज्या आहे 66, त्यानंतर बोरॉनची आहे 88, कार्बनची आहे 77, नायट्रोजन 74, म्हणजे ह्या काही मूलद्रव्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. आता जर आपण विचार केला तर आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होत जाते. आता प्रश्न असा आहे की डावीकडनं उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी का होते? तर डावीकडे सुरुवातीला जर आपण बघितलं तर आता इथं हे आपण सारणीमध्ये बघूया. इथं डावीकडे असलेली ही मूलद्रव्ये सुरुवातीला बघा हायड्रोजन आहे, हायड्रोजनच्या नंतर आहे हेलियम. आता याच्यामध्ये पहिली कक्षा असल्यामुळे याच्यामध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन येतात, त्याच्यामुळे इथं हेलियमची कक्षा पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर लिथियम आहे, बेरियम आहे, बोरॉन आहे, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आता यांचा जर विचार केला तर इथं डावीकडे जे आहेत ह्या अणूंचा आकार जास्त आहे आणि इकडे उजवीकडे जसं जाणार डावीकडून उजवीकडे तसा तो अणूंचा आकार लहान होत जातो. कारण अणूची आकारमान जे आहे ते आपण केंद्र आणि बाह्यतम कक्षा यांच्यामधलं अंतर आपण मोजतो. जसं आपण वर्ण खाली आलो, एका आवर्तातनं दुसऱ्या आवर्तामध्ये आलो, एका आवर्तातनं आपण जेव्हा दुसऱ्या आवर्तामध्ये येतो त्यावेळी एक कक्षा बाहेरच्या याच्यामध्ये वाढली जाते. म्हणजेच हायड्रोजनपेक्षा लिथियमचा जो आकारमान आहे ते जास्त आहे, पण लिथियमपेक्षा बेरियम आणि बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन यांचं आकारमान मात्र लिथियमपेक्षा लहान आहे. असं का होतं? तर आतमध्ये असलेल्या जसं एक एक गण, प्रत्येक गणानुसार एक एक आपल्याला इलेक्ट्रॉन त्या कवचामध्ये वाढत जातेवेळी दिसतात. मग अशा वेळी जेव्हा एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो तेव्हा कक्षा बाहेरची न वाढता तर त्याच कक्षेतील बाह्यतम कक्षेमध्ये किंवा त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते ऋणप्रभारित असतात आणि केंद्रकामध्ये धनप्रभाराने प्रोटॉनची संख्या वाढत जाते. प्रोटॉन धनप्रभारित झाल्यामुळे इलेक्ट्रॉनचा जो प्रभार असतो ऋणप्रभार हा अतिशय क्षीण असतो, म्हणजे त्याचं प्रमाण कमी असतं. परिणामी आकर्षण बल जास्त आहे केंद्रकाचं, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन अधिकच जवळ खेचले जातात आणि त्यामुळे केंद्रकातला धनप्रभार जास्त असल्यामुळे इकडून डावीकडून आपण उजवीकडे जसं जाणार तसं अणूचं आकारमान कमी होत जातं. मात्र आपण विचार केला तर आता गण क्रमांक 1 वरून खाली यायचं आहे. तर सुरुवातीला बघितलं हायड्रोजनची संयुजा एकच आहे आणि त्याची बाह्यतम कक्षासुद्धा एकच आहे. त्याच्यानंतर वर्ण खाली येते पुन्हा कक्षा वाढत जाते. याचा अर्थ बाह्यतम कक्षा आणि केंद्र यांच्यामधलं अंतर वाढत जाते. परिणामी अणूचा जो आकारमान आहे तो वर्ण खाली जातेवेळी म्हणजे प्रत्येक जसं आवर्त वाढेल तसं प्रत्येक आवर्तानुसार प्रत्येक कक्षा बाह्यतम कक्षा वाढत जाते. म्हणजे अधिक एकने त्याच्यामध्ये कक्षेची भर पडत असते. आता प्रत्येक ठिकाणी जसं आवर्त वाढेल तशी ती कक्षा वाढत जाते. त्यामुळे
आकारमानसुद्धा वाढत जातो, कारण बाहेरची कक्षा आणि केंद्र यांच्यामधलं अंतर वाढत जातं. म्हणजे याच्यावरून आपण असं लक्षात ठेवू शकतो की अणूचं आकारमान जे आहे ते अणू गणामध्ये वरून खाली जातेवेळी वाढत जातं, तर आवर्तामध्ये डावीकडनं उजवीकडे जातेवेळी कमी होत जातं. यानंतर आहे मूलद्रव्यांचा धातू, अधातू आणि धातू सदृश गुणधर्म. आता या आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी जी आहे याचा जर विचार केला तर याच्यामध्ये ही जी डावीकडे मूलद्रव्ये आहेत, या नागमोडी रेषेच्या डावीकडची ही सर्व धातू मूलद्रव्ये आहेत. इथं साधारण निळसर पट्टा जो दिसतोय नागमोडी रंगाचा, हा इथपर्यंत, तर हे जे आहेत हे आपल्याला धातू सदृश्य आहेत. आणि याच्या पुढे जे इथनं हे जे सगळे पुढचे आहेत ही सगळी अधातू मूलद्रव्ये आहेत. कारण आता ह्याच्यामध्ये हा सुद्धा शेवटचा गणसुद्धा त्याच्यामध्ये येतो. ही सगळी अधातू मूलद्रव्ये आहेत. याचं कारण असं होतं की जेव्हा नवीन कक्षेची भर पडते किंवा इलेक्ट्रॉनची भर पडते, आता समजा आपण हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनमध्ये, आता हायड्रोजन जो आहे हा मात्र धातू नाही आहे. हायड्रोजन जो आहे त्याच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन होता, मात्र हेलियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्या अणूला स्थिरता प्राप्त झालेली आहे, म्हणजे तो स्थिर झाला आहे, म्हणून तो निष्क्रिय वायू बनलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं लिथियम, बेरियम. आता लिथियमची जर गण आपण 1 मध्ये बघितलं तर वर्ण खाली येते वेळी सर्व मूलद्रव्यांची संयुजा एकच आहे. दुसऱ्या गणामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची सर्वांची संयुजा 2 आहे. आता तसंच जर आपण जसं जसं पुढे जाणार तसं इलेक्ट्रॉन वाढत जातात. आता इकडून पुढे जसं जाणार तसं इलेक्ट्रॉन वाढत जातात आणि इलेक्ट्रॉन वाढत गेल्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन जे आहेत, म्हणजे त्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, ते तिथं आपल्याला वाढत जातेवेळी दिसतात. आता कोणतीही मूलद्रव्य काय करतं, तर जे आपल्याकडे जे कमी असेल, म्हणजे देण्यासाठी जे कमी असेल किंवा घेण्यासाठी कमी असेल, त्यानुसार त्यांची देवाणघेवाण इलेक्ट्रॉनची होते. मग काय होतं, तर ज्यांच्याकडे बाह्यतम कक्षेत, थोडक्यात आता लिथियमचा विचार करूया, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 1. आपण जर बघितलं तर अणूचा आकार हा डावीकडनं उजवीकडे कमी होत जाताना आपल्याला दिसतो, कारण त्याच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. जसं इलेक्ट्रॉन वाढत जाणार तसं त्याची, आता समजा इथं असलेला हा बेरियम आहे, या बेरियमचं अणुक्रमांक आहे 4, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण येईल 2 2. आता ह्याला अजून 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता हा 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा आपल्याकडे असलेले 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल आणि हा 2ने धनप्रभारित होईल. का 2ने धनप्रभारित होईल, तर बाहेरचे 2 इलेक्ट्रॉन कमी झालेत, पण आतमध्ये असलेले जे प्रोटॉनची संख्या आहे ती 4, ती मात्र बदललेली नाही, म्हणून हा धनप्रभारित झाला. जर आपण ऑक्सिजनचा विचार केला तर ऑक्सिजनमध्ये अणुअंक 8 2 6 इलेक्ट्रॉन स्वरूपण, याला या निऑनप्रमाणे जर 2 8 असं अष्टक प्राप्त करायचं असेल तर अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो दुसऱ्या मूलद्रव्याकडनं 2 इलेक्ट्रॉन घेईल, पण जेव्हा 2 इलेक्ट्रॉन घेतले जातात तेव्हा मात्र त्याच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या जी 8 आहे ती मात्र बदलत नाही. परिणामी त्याच्यावरचा बाहेरचा ऋणप्रभार हा ऋण 2ने वाढतो. अशा प्रकारे अधातू जे असतात ते आपल्याला बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा स्थिरता प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेतात. म्हणजे जी मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेतात अशी सर्व मूलद्रव्य अधातू असतात. जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये किंवा स्थिरता प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन देतात ती सगळी धातू मूलद्रव्य असतात. या नागमोडी रेषेचा जर विचार केला तर याच्या उजवीकडे असलेली ही सगळी अधातू मूलद्रव्ये आहेत, डावीकडे असलेली सर्व धातू मूलद्रव्ये आहेत, आणि याच्याशी लागून असलेली ही निळसर लाईन दिसते ही सगळी
धातू सदृश म्हणजे त्यांच्यामध्ये काही धातूंचे गुणधर्मसुद्धा आहेत आणि काही अधातूंचे गुणधर्मसुद्धा असतात. त्यानंतरचा भाग आहे हॅलोजन कुलातील प्रवणता. हॅलोजन म्हणजे हा जो गण 17 जो आहे याच्यामध्ये असलेल्या सर्व मूलद्रव्यांना आपण हॅलोजन कुलातील मूलद्रव्य असं म्हणतो. यांच्यामध्ये जर बघितलं तर त्यांच्या भौतिक गुणधर्मामध्ये फरक आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात जर बघितलं फ्लोरीन आणि क्लोरीन हे जे सुरुवातीचे जे दोन आहेत हे वायू स्वरूपात आहे. हे ब्रोमीन जे आहे हे द्रव स्वरूपात आहे आणि आयोडीन आहे हे जे आहे हे स्थायू स्वरूपात आहे. म्हणजे वर्ण खाली जसं येणार तसे त्यांचे भौतिक गुणधर्मसुद्धा बदलत जातात. आता यांचा जर आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा झाला तर आपण गण 17 मध्ये जर मूलद्रव्य आहेत त्यांचं व्यवस्थित निरीक्षण केलं आपल्याला लक्षात येतं की त्यांचं जे सर्वांचं रेणुसूत्र जे आहे ते X2 आहे. उदाहरणार्थ क्लोरीन म्हणजे Cl2, फ्लोरीन असेल Fl2 म्हणजेच X म्हणजे ते मूलद्रव्य आणि पुढे 2 हा त्यांचा जनरली जो त्याचं रेणुसूत्र आहे ते असं आहे. आणि जेव्हा गणात वर्ण खाली आपण येतो तेव्हा त्यांची जी भौतिक अवस्था आहे त्याच्यामध्ये मात्र एक प्रवणता दिसते. प्रवणता म्हणजे एक विशिष्ट असा गुणधर्म दिसतो. थोडक्यात फ्लोरीन आणि क्लोरीन हे जर विचारात घेतले तर त्यांचं जे स्वरूप आहे ते वायू स्वरूपात आहेत. ब्रोमीन जो आहे हा द्रव स्वरूपात आहे आणि आयोडीन जो आहे तो मात्र स्थायू स्वरूपात आहे.